प्रमाणपत्र वाटपासाठी जरांगेंचा सरकारला दसऱ्याचा अल्टिमेटम। हैदराबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र वाटप करा, नाहीतर राज्यात नेत्यांना फिरू देणार नाही। झी 24 तासच्या टू द पॉइंट या विशेष कार्यक्रमात जरांगेंचा इशारा। मराठा आंदोलनाशी अनेकांची नावं जोडली गेली, मात्र कुणा नेत्याचा हात असता तर दंगली घडल्या असत्या। आंदोलनात शरद पवारांचा हात असल्याच्या आरोपांवर जरांगेंचं झी 24 तासवर स्पष्टीकरण। ज्यांनी समाजाला काहीच दिलं नाही ते आता आपल्यावर टीका करतायत। टू द पॉइंट कार्यक्रमात जरांगेंची आरक्षण अभ्यासकांवर टीकेची झोड। दिल्लीत मराठा समाजाचं एक दिवसाचं अधिवेशन भरवणार, तारीख लवकरच सांगणार। झी 24 तासच्या कार्यक्रमात जरांगेंनी सांगितला दिल्लीवारीचा प्लॅन। मनोज जरांगे धमकीची भाषा करतायत, विजय वडेट्टीवारांचा आरोप। तर देश संविधानावर चालतो, अल्टिमेटमची भाषा अतिरेकी विचारांची। गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर निशाणा। 10 ऑक्टोबरला नागपुरात ओबीसींचं आंदोलन, यशवंत स्टेडियम ते संविधान चौकापर्यंत मोर्चा निघणार। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांची माहिती। त्र्यंबकेश्वरमधील पत्रकार हल्ल्याची सरकारकडून दखल, मुख्यमंत्र्यांकडून कठोर कारवाईचे आदेश। तिघांना अटक तर गुन्हाही दाखल। राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी सरकार प्रयत्नशील, निकषांच्या पूर्ततेसाठी पावलं। कृषी मंत्री भरडेंची माहिती। अतिवृष्टीमुळे 60 लाख हेक्टरवरील शेतीचा चिखल। आशिया चषक स्पर्धेच्या सुपर 4 मध्ये पुन्हा एकदा भारत पाकिस्तान आमने सामने। हँडशेक वादानंतर पाकच्या रडारवर असलेले पायक्रॉफ्टचं सामनाधिकारी। सुपरस्टार मोहनलाल यांना 2023चा दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांच्याकडून घोषणा। 23 सप्टेंबरला दिल्लीत होणार सन्मान।